नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी थोडीशी दाखवली होती, पण डिटेल दाखवलं नव्हतं. तर मग म्हटलं तुम्हाला मी सांगितलं होतं का याची डिटेल रेसिपी मी घेऊन येईल, तर मी आज घेऊन आलेली आहे. तर आपण बघूया चिरोटींची रेसिपी कशी आहे किंवा मी कशी बनवली आहेत. खूप छान, दिसायलाही सुंदर आणि खायलाही तितकेच टेस्टी खूप छान होतात, खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. तर इथे बघा मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यात 2 चम्मच मी तूप घेतला आहे, मिक्स केला आहे आणि ते पूर्ण रवाळ स्ट्रक्चर येईपर्यंत ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठाला ते तूप लागलं पाहिजे या पद्धतीनं. आणि मग त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट असा गोळा करून घ्यायचा. जास्त पातळ नाही करायचा, कारण मैदा आहे तो जसा जसा आपण लाटू तसं तसं ते मोठं होत जातो. त्याच्यामुळे ते पातळ नाही करायचं, जास्त घट्ट असाच गोळा मळून घेतला थोडं थोडंच पाणी घेऊन. आणि मग असा गोळा केल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण त्याला 15-20 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत, मुरत ठेवणार आहोत. आणि मग 15-20 मिनिटं चांगलं भिजू द्यायचं. तर तोपर्यंत इथे बघा आपण साठा बनवून घेऊया. तर साठा बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे कॉर्नफ्लॉवर. तर इथे तुम्ही मैदा पण वापरू शकता, पण कॉर्नफ्लॉवर वापरला ना का टेस्ट छान लागते अजून. तर त्यासाठी, आणि सॉरी, मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं चवीसाठी, ते मी सांगायची विसरली. तर इथे मी 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आणि मग त्याच्यामध्ये 2 किंवा 3 चम्मच तूप ऍड करायचं. तर जास्त तूप नाही घेतलं तरी चालेल, किंवा मग 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 3 चम्मच तूप असं घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथे बघा चांगलं पीठ मुरल्यानंतर 20-25 मिनिटं मी मुरत ठेवलं होतं आणि त्याचे एकसारखे असे गोळे करून घेतले. 6 गोळे झाले माझे 1.5 कपच्या पिठाचे. तर असे 6 गोळे एकसारखे करून घ्यायचे, म्हणजे मग जी आपण पोळी लाटू तर ती पण एकसारखी होते. आणि मग ते आपण एकावर एक ठेवणार आहोत नंतर, तर ती कमी जास्त नको व्हायला म्हणून. तर 6च्या 6 पोळ्या लाटून घेतल्या अगोदर आणि त्या छान अशा एकसारख्याच झाल्या होत्या. तर या पद्धतीने सगळ्या एकाच ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये नंतर एक पोळी खाली ठेवून, म्हणजे एक लाटलेली जी लाटी आहे ती खाली ठेवून त्याच्यावरती साठा ठेवायचा, सगळीकडे पसरून घ्यायचा. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला जोही कलर टाकायचा असेल तर तो कलर इथे टाकू शकता, किंवा जरी नसेल कलरचं करायचं तर प्लेन ही ठेवू शकता. तर मी इथे ऑरेंज आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. तर तो त्याच्यावरती, तर डायरेक्ट पूर्ण सुका कलर पण त्याच्यावरती स्प्रेड करू शकता किंवा ओला करून पण करू शकता. तर मी इथे थोडासा भिजवून घेतला होता, तर त्या साठ्यावरती थोडासा कलर लावल्यानंतर मग त्याच्यावरती दुसरी परत एक जी लाटलेली पोळी आहे ती त्याच्यावरती परत ठेवून घेतली व्यवस्थित. थोडंसं दाबून घेतलं, जास्त जोरात दाबायचं नाही. आणि मग त्याच्यावरती परत साठा लावला. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या अशा पोळ्या आहेत त्या एकावर एक ठेवून त्याला साठा लावून, आणि तुम्हाला कोणता कलर वापरायचा आहे तो वापरून, नाही वापरला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा एकच कलर वापरला तरी सुद्धा चालू शकतं. तर इथं तुमच्यावरती आहे तुम्ही किती कलरने करणार आहेत की प्लेन करणार आहेत. तर कलरचं केलं का जरा दिसायला छान दिसतं, म्हणून मग मी पण, आणि झेंडावंदनच्या दिवशी केलं होतं तर मी थोडंसं तिरंगा कलरचं चिरोटे बनवायचे होते म्हणून तसं मी केलं होतं. तर या पद्धतीनं एकावर एक सगळं टाकून मी पूर्ण 6च्या 6 पोळ्या सगळ्या ठेवून घेतल्या. तर खरंच मी सांगते तुम्हाला, नक्की ही रेसिपी करून बघा. तुम्ही जर एकदा केली ना तर तुम्ही परत परत करणार, आणि इतकी टेस्टी लागते. आता याच्यात गोड काहीच नाहीये, फक्त मिठाची चव आहे. आणि या पद्धतीने इतके खुसखुशीत होतात बरं का, का तोंडात ठेवल्या ठेवल्या असे विरघळतात आणि खूप मस्त लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि हे सगळे खाऊ शकतात, असं कडक नाही. लहान मुलं पण खाऊ शकतात, मोठी पण खाऊ शकतात. आणि कुठल्या पण आपल्या गणपतीला, सणावाराला आपण हे सगळे असे पदार्थ करू शकतो. ते छान दिसतं डेकोरेशन म्हणून पण छान वाटतं ते.
तर बघा इथे सगळे लाटून झाल्यानंतर आता हा असा गोळा करून घेतलाय, पण तो एकदम टाईट असा करून घ्यायचा, म्हणजे जे आपण लाटल्यानंतर त्याचे पाकळ्या सुटल्या नाही पाहिजे, म्हणून ते लूज न करता एकदम जवळ जवळ करत करत त्याचे पूर्ण एकदम जवळून असे मी जसा रोल केला त्या पद्धतीने एकदम जवळून टाईट असा रोल करून घ्यायचा. दोन्ही साईडचे जे आहेत ते काढून टाकायचे, कारण ते क्लिअर एवढं नसतं म्हणून. तर त्याचं नंतर तुम्ही गोळा करून करू शकता टाकून देण्यापेक्षा. तर इथे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे बघा. तर 1.5 कपामध्ये 12 ते 13 आपले चिरोटे बनतात एका साईडचेच असे. तर मी असे सुरीने करून घेतलं, दोन्ही साईडचे कापून टाकले मी. आणि हे बघा असे गोळे झाले. तर रोल करताना जरा काळजी घ्यायची, का तो सुट्टा सुट्टा नाही झाला पाहिजे, एकदम जवळून टाईट रोल असा करायचा. तर माझे 12 का 13 असे काहीतरी झाले होते. आणि जेव्हाही आपण लाटू हे गोळे आपण लाटू, तर त्यावेळेस एकदम पातळ पण नाही करायचे, थोडेसे जाडच ठेवायचे, म्हणजे कारण त्याच्या पूर्ण पाकळ्या सुटतात आणि ते पूर्ण विरघळू नये म्हणून थोडंसं जाडच ठेवायची लाटी. तर या पद्धतीने. आणि याला मी पीठ वगैरे काहीच लावलं नाही, जशी गोळी होती त्याच पद्धतीनं मी डायरेक्ट सगळं तसं लाटून घेतलं. आणि हे बघा या पद्धतीनं माझ्या सगळ्या लाट्या लाटून झाल्यात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, चकती किंवा गोलपुरी, जसं काय म्हणत असाल तसं ते सगळं लाटून झालं. आणि त्याच्यानंतर तेल गरम करायचं. एक काळजी घ्यायची, का तेल खूप जास्त गरम करायचं नाही, मीडियमच ठेवायचं. थोडंसं गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच सोडायची आणि तळून घ्यायची. तर तुम्हाला दोन्ही साईडनं तळायची नसेल तरी सुद्धा हरकत नाही, एकाच साईडनं तळली सुद्धा तरी सुद्धा चालू शकते. थोडंसं डीप तेलात तळली का मग उलती पालथी करायची पण काही गरज नाही पडणार. तर किती छान बघा चिरोटी तळून झाली, अजिबात पदर सुटले नाही आणि एकदम पूर्ण पदर असे त्याचे छान दिसत आहेत बघा. आणि एवढी खुसखुशीत होते, तर अजिबात चुकली नाही, एकदम परफेक्ट अशी चिरोटे आपले झालेले आहेत. तर इथे गॅस एकदम मीडियमच ठेवायचा, एकदम स्लो नाही आणि खूप जास्त फास्ट तर अजिबातच नाही ठेवायचा, नाहीतर मग ते विरघळून जाईल, वितळून जाईल, कारण त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर आणि तूप चांगलं वापरलेलं आहे. तर त्यामुळं. तर हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल एकदम जवळून का एकदम त्याला खुसखुशीतपणा दिसतोय, अजून झाली पण नाही, अजून कच्चीच आहे. तर कमी ह्याच्यावर आहे, थोडासा वेळ लागतो, 2 मिनिटं असं. पण एक काळजी घ्यायची अजून, का ते जेव्हा व्यवस्थित झाल्यानंतर तर तुम्हाला ते किती कच्चं किती लालसर पाहिजे ते तुमच्यावर आहे, पण ते काढताना खूप जास्त तेल वितळून म्हणजे पूर्ण तेल काढून घ्यायचं, गाळून घ्यायचं, नाहीतर मग ते थोडंसं तेलकट राहतं. तर तेल चांगलं काढायचं, तेवढी काळजी घ्यायची. आणि गरम गरम असतानाच त्याच्यावरून पिठी साखर आपण टाकतो, तर ती पिठी साखर गरम असताना टाका, म्हणजे मग हे अशी पिठी साखर वरती दिसणार नाही, थंड झाल्यानंतर ती विरघळत नाही, गरम गरम असताना ती विरघळते. तर इथे तुम्हाला किती गोड हवाय, किती कमी गोड हवाय, त्या पद्धतीनं तुम्ही इथे पिठी साखर वरून टाकू शकता. तर हे बघा पाकातले पण बनवतात, पण जास्त गोड असं आपल्याकडं खात नाहीत, म्हणून मग वरून पिठी साखर टाकलेले खूप छान टेस्टी होतात. आणि पाहिजे तेवढे कमी जास्त गोडाप्रमाणे आपण करू शकतो.